जिल्ह्यातील कर्जत शहरामध्ये 26 ते 30 मार्च या कालावधीमध्ये महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेनं 66व्या वरिष्ठ गादी माती राज्य अजिंक्यपद महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं आयोजन आमदार रोहित पवार यांनी केलेलं आहे। या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी घेण्यात आलेल्या निवड चाचणीत प्रथम क्रमांकावरील 20 पैलवानांवर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ कारवाई करणार आहे। 9 मार्च रोजी पारनेर तालुक्यातील रोहित छत्रपती इथं महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेनं अहिल्यानगर जिल्ह्याची निवड चाचणी घेण्यात आली। या निवड चाचणीत सहभागी झालेल्या मल्लांमधून अहिल्यानगर जिल्ह्याचा संघ निवडण्यात आला। निवड चाचणीत प्रथम क्रमांक पटकावलेल्या विविध वजनी गटातील गादी विभागाचे 10 आणि माती विभागातून 10 पैलवान निवडण्यात आले होते। या खेळाडूंवर कारवाई केली जाणार आहे। महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघानं 10 मार्च रोजी जिल्हा कुस्तीगीर संघाला 66व्या वरिष्ठ राज्य अजिंक्यपद महाराष्ट्र केसरी स्पर्धा बोगस असून या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या मल्लांची यादी सादर करण्यास सांगितलं होतं। त्यानुसार जिल्हा कुस्तीगीर संघानं निवड चाचणीत सहभागी असलेल्या 20 मल्लांची यादी राज्य कुस्तीगीर संघात सादर केली होती। महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघानं कर्जत येथील स्पर्धा अनधिकृत म्हणून जाहीर केली आहे। त्यामुळं या स्पर्धेत कुस्तीगीरांना सहभागी होऊ नये या निर्णयाविरोधात जाऊन स्पर्धेत सहभागी झालात तर कारवाई करण्यात येईल असा इशारा कुस्तीगीर संघानं दिला। काल नुकतंच महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने अहिल्यानगर जिल्हा तालीम संघाच्या बाबतीत पत्र काढलं की झालेली निवड चाचणी बेकायदेशीर व खेळाडूंवर कारवाई करणार। मी तर त्यांना खुलं चॅलेंज देतो, तुम्ही कारवाई कराच। कारवाई करणं त्यांच्या अधिकारात नाही। हा, ते घटनेत असं की आम्ही हे करू आम्हाला न विचारता, पण 2 घटना आहे, 2 प्रकारच्या 2 संघटना आहे आणि हे दुसऱ्या संघटनेची स्पर्धा होतीये। त्यांचं जे चाललंय खोटं बोल पण रेटून बोल ते सगळे चालू आहे आत्ताच्या परिस्थितीला। आणि वर तसं बघायला गेलं तर शासनाने व क्रीडा संचालनाने पत्रक लेखी काढावं की ही महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची महाराष्ट्र केसरी अनधिकृत स्पर्धा आहे, आम्ही याला मान्यता नाही, आम्ही ही स्पर्धा रद्द करू। उगाच काही सांगायचं। आता जे नुसतं कुस्ती भारतीय कुस्ती महासंघाला पत्रक निघालं की त्यांना ऍप्लिकेशन भेटलेलं आहे, त्यामध्ये काही क्लॉज असे टाकण्यात आलेले आहे, काही निर्णय रद्द करण्यात आलेले आहे। त्यामुळं आता काय सुप्रीम कोर्टाचा निर्णय येतो, आजची तारीख आहे, काय होतंय ते बघू। आणि इथल्या काही जे बडबड करतात की आम्ही रद्द करू हे करू, काही रद्द होत नाही, कोणावर कारवाई होत नाही, काही होत नाही। सगळ्या गोष्टीने आम्ही खंबीर उभे राहू आणि ते दाखवून देऊ। खंबीर उभे नाही राहिलं तर तुम्ही आम्हाला परत बाईट घ्यायला या। मग आम्ही तुम्ही काय केलं का नाही करून दिलं, काय पोरांचं काय करणार, थोड्या दिवसात कळलं येस और नो। या महाराष्ट्राच्या कुस्तीचं जे वाटोळं केलेलं आहे ना, ते ललित लांडगे जे आमच्या संघटनेत येते, हे त्याच्यामुळे झालेलं आहे सगळं। खरं उत्तर द्यायचं त्याचं काम आहे। राज्य कुस्तीगीर परिषदेला कुस्तीगीर संघाला राज्य कुस्तीगीर परिषदेने उत्तर द्यायला पाहिजे की तुम्ही आमच्या कुस्तीगीर संघ जिल्ह्याचे हे करता येत नाही। या बावळट मुलामुळे हे सगळ्या महाराष्ट्राच्या कुस्तीचं वाटोळं झालेलं आहे। आणि मला एक आनंद असा होतोय की या दोघांवर, संदीप भोंडवे जोडकेवर, की ते शरद पवार रोहित पवारांसारख्या माणसांना नडतात आणि त्यांना नडून दाखवतात की तुमची स्पर्धा होऊन देणार नाही व तुमचं काय व्हायचं ते आम्ही ते तुम्हाला उरून पुरू हे दाखवून देतात। ते मला एक भारी वाटतंय, कारण हे प्रतिक्रिया देऊ शकत नाही महाराष्ट्राचे कुस्तीगीर परिषद सरचिटणीस पवार हे ते। काहीतरी वाटलं पाहिजे। त्यांचे एवढे सगळे पुण्यावाल्यांमुळे, एका पोरामुळे पूर्ण महाराष्ट्राच्या कुस्तीचं वाटोळं होतंय, हे कुठंतरी थांबलं पाहिजे। चाललोय आम्ही 1-2 दिवसात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हे सगळं सांगणार आहे काय आहे काय नाही काय नाही। नुकतंच पत्रिका दिली होती, पण मी भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी आहे हे रोहित पवारांनी स्पष्ट केलं परवाच्या मीडियामध्ये। मी भारतीय जनता पार्टीचाच आहे, आमची स्पर्धा वेगळी, पण या संघटनेला मी ऍप्लिकेटेड असल्यामुळं, मला त्यांना त्या भाग असल्यामुळं ते मदत करणं हे बंधनकारक आहे। ही स्पर्धा 100% होणार। 26 तारखेला सर्व पैलवानांचं आगमन होतं। संपूर्ण महाराष्ट्राच्या निवड चाचण्या झालेल्या आहे। त्यांना फक्त काय अहिल्यानगर जिल्हा तालीम संघाची निवड चाचणी दिसली का? पुणे जिल्हा तालीम संघाची निवड चाचणी झाली, सोलापूर झाली, कोल्हापूर झाली, विदर्भ झाली, त्यांना नगर दिसलं का? अहो, ही नगर म्हणजे त्यांना माहिती आहे सगळं कुठून चालतं, कुठून चक्र फिरतात। त्यांना माहिती होतं की ही स्पर्धा होऊच शकत नाही आणि काय चाललंय ते। स्पर्धा ही होणार 26 तारीख, सगळ्या महाराष्ट्रातील पैलवान तिथं उपस्थित होणार, सर्वांची वजन होणार, वजन होऊन 27 तारखेला ओपनिंग होणार व 30 तारखेला त्याचं बक्षीस समारंभ होणार। आता रोहित दादांनी बक्षीस ठेवले का नाही ठेवले हे मला काय माहिती नाही, मी त्या काय ह्याच्यात पडलं नाही। मी टेक्निकल इश्यू माझ्याकडे घेतलेले, पैलवानांची निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था, तिथं त्यांच्या एकदम सगळं काय पंचांची, येणाऱ्या पदाधिकाऱ्यांची, अशी काय मी माझ्या हातात हे तिथलं व्यवस्था घेतलेली। बाकी बक्षीस काय ठेवले, कोण पदाधिकारी येणार, कोण पुढारी येणार, त्याच्यात माझा काही संबंध नाही। कर्जत इथं कुस्तीगीर परिषदेनं आयोजित केलेली 66वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा अनधिकृत आहे असं कुस्तीगीर संघानं महाराष्ट्र शासन
आणि बालेवाडी येथील क्रीडा विभागाचं लेखी पत्र दाखवावं. आम्ही स्पर्धा रद्द करायला तयार आहोत. महाराष्ट्र कुस्तीगीर संघ ही महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन नाही, सत्ता आहे म्हणून ते रेटत नेत आहेत, असा आरोप अहमदनगर जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष वैभव लांडगे यांनी केलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज.